सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला. पण किनाऱ्यावर जे फ्रेंच रक्षक होते त्यांना भाषेचा अडसर असल्यामुळे सावरकरांचं म्हणणं त्यांना कळलं नाही आणि पुन्हा सावरकरांना ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सावरकरांना त्यांनी भारतात आणलं. तिथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना 2 काळ्या पाण्याची अशी शिक्षा ठोठावण्यात आली. 25 वर्षाची एक आणि 25 वर्षाची दुसरी असं मिळून तब्बल 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा. अंदमानला नेण्यापूर्वी सावरकरांना मुंबई येथील डोंगरी कारागृहात नेण्यात आलं. तिथे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ माई येतात. त्या भेटीच्या वेळी त्या उभयंतांच्या मनात नेमकं काय बरं आलं असेल, भावनांचं कुठलं आंदोलन त्या दोघांच्या मनात तेव्हा सुरू असेल. ही अखेरची भेट तर ठरणार नाही ना. 50 वर्षांचा विरह, मन हेलावून सोडणारा प्रसंग. प्रसिद्ध नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या सागरा प्राण तळमळेला या नाटकातील सावरकर माईंच्या भेटींचा हा नाट्य प्रवेश आपल्यासाठी. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. काय बाई, पाहिल्याबरोबर ओळखलंस का? अगं हे केवळ कपडे बदललेत, मी तोच आहे. थंडीपासून निवारण करणं हा जो कपड्यांचा मुख्य उद्देश, तो या कपड्यांनीही साध्य होतो. आपण हे सारं हसून साजरं करता. आपण हे कपडे, या बेड्या, लग्नाची बेडी जन्म जन्मांतरीची असते बाई. ही तर फक्त 50 वर्षांची आहे. 50 वर्ष फक्त? तुझ्या साऱ्या सुखांची आहुती दिली मी या स्वातंत्र्य यज्ञात. लंडनहून बॅरिस्टरीचा झगा घालून आलो असतो तर पैसाच पैसा, मान मरातब या साऱ्यांनी लोळण घेतली असती माझ्या पायाशी. पण देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सारं कवडीमोल वाटलं मला. मीच प्रेरणा दिलेले क्रांतिकारक एका मागून एक फासावर चढत असताना मी माग राहिलो असतो एखाद्या भ्याडासारखा तर तुला चाललं असतं ते. त्या क्रांतिकारकानं काय घरदार नव्हती, संसाराचे मोहपाश नव्हते, पण तोडले त्याने ते. अहो, मला वाईट वाटलं ते आपल्याला ह्या स्थितीत पाहतो. पण अभिमान वाटला आपली पत्नी म्हणून. अजून एक तो मदनलाल धिंगरा, विशीतला कोळा पोर डोळ्यांसमोर उभा राहतो आमच्या. खुद्द ब्रिटिशांच्या राजधानी गोळ्या घालून ठार मारलं त्यानं कर्जन वायलीला. त्याला पकडलं तेव्हा तो शांतच होता. पकडल्यावर त्यानं फक्त 2च गोष्टी केल्या. विस्कटलेले केस मागे केले आणि बाजूला सरकलेली बोची गाठ ठीक केली. फासावर चढताना सुद्धा त्यानं हेच केलं. बोची गाठ ठीक करावी तशी फासाच्या दोराची गाठ ठीक करून म्हणाला, वंदे मातरम. मरणानंही लाजेनं मान खाली घालावी अशी ही धीरोदात्त वर्णमाही. जाऊ दे, या अशा बोलण्यात भेटीची वेळ संपून जायची आणि आपल्याबद्दल काही बोलता यायचं नाही. मला सांग, येसू वहिनी कशा आहेत? आपली शिक्षा ऐकून पार खचल्या आहेत त्या. तिला धीर दे. नारायणाची आवाळ करू नकोस, कारण तोच एक वंशाचा दिवा आहे आपल्या. परमेश्वराची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईलच.
पण तोवर जर कधी असामान्य संसाराचा मोह झालाच तर असा विचार कर, 4 काटक्या एकत्र आणून घरटी बांधणं आणि मुलामुलींची वीण वाढवणं यालाच जर संसार म्हणायचा असेल तर यातले संसार कावळे चिमण्या सुद्धा करतातच आहेत. पण संसाराचा याहूनही भव्यतर अर्थ घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार करण्यात आपणच कृतार्थ झालो आहोत. आपली 4 चूळ बोळकी आपणच मोडून टाकली, पण पुढे मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल. आपण निश्चिंत असाल. माझ्या पाठीशी आहेच येसू वहिनी. येसू वहिनीला मी लिहिलेलं पत्र मिळालं? हो, मलाही मिळालं. अहो, त्या पत्राच्या आधारावरच तर इतके दिवस जगले. निर्माल्य झालेल्या कळीचं पुन्हा फूल होत नाही. नव्या कळीसाठी वसंत ऋतूची वाट पाहावी लागते. आणि आता वसंत आला तरी कळी फुलणार नाही. पान पान तपबिंदूंनी मोरून येईल, पण दूर कुठेतरी एकाकी असलेलं ते निष्पर्ण झाड वाट पाहत राहील कधी काळ येणारा त्या वसंत ऋतूची. मी परत येईन तोपर्यंत. खरंच नाही बाई, नाही. अंदमानात 50 वर्ष म्हणजे साक्षात मृत्यूशी गाठ. माझ्या भरोश्यावर राहू नकोस माई. माई, तू दुसरं लग्न कर. काय? आपण असं बोलला नसता तर फार बरे झालं असतं. पतिव्रतेच्या कानांची अशी अमर्यादा करायला नको होती आपण. अहो, 7 जन्माचं बंधन 50 वर्षाकरता नाही तोडता यायचं. माई, मी आपली वाट पाहिली. तिथं एक नियम अवश्य पाळावा. प्रत्येक सकाळी हा मंत्र जपावा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणेन केवळ तुझ्यासाठी. ये माई, ये. आता पुन्हा आपली भेट 50 वर्षांनी. 50 वर्षांनी. 50 वर्षांनी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय. गोविंदाय? नाही माई, नाही. आम्ही क्रांतिकारक. आमची व्रत वेगळी, आमची दैवत ही वेगळी. की घे तले व्रत नहे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हे तदर्थ अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला.